नमस्कार मंडळी, मी दीपाली भटकंती दीपाली या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, भरपूर गेल्या आठवड्यात आपल्या चॅनलवर व्हिडिओज आले नव्हते, तर म्हटलं ह्यावेळी काहीतरी हटके दाखवावं. तर दादरला छान अशा मी एका मार्केटमध्ये आलेली आहे, फर्निचर मार्केटमध्ये. तर म्हटलं वेगळं काहीतरी दाखवावं, ज्वेलरी कपड्यांशिवाय वेगळं काहीतरी दाखवावं. म्हटलं दादर फिरता फिरता त्या मार्केटमध्ये शिरली मी, फर्निचर मार्केटमध्ये. तर मला इथे सुंदर सुंदर अशा वस्तू बघायला मिळाल्या, तर म्हटलं तुमच्या सोबत पण शेअर कराव्या. जर तुम्हाला नवीन घर घ्यायचं असेल, घराचं रिनोव्हेशन करायचं असेल, त्यासाठी कपाट पाहिजे असेल, बेड पाहिजे असतील आणि बऱ्याच काही वस्तू, तर इथे ना छान छान मला असं कपाट दिसली, सगळं सामान दिसलं घरी, जे नवीन नवीन लावायचं ते. म्हणजे तुम्हाला पण काही घ्यायचं असेल तर नवीन दाखवावं. तर इकडे मी लोकेशन वगैरे तुम्हाला नंतर दाखवते. दादर मार्केटमध्येच आहे आपल्याला हे शॉप. हे जेमिनी करून ना मला शॉप दिसलं. इथे खूप मोठं शॉप आहे हे, आणि यांच्याकडे खूप टाईपचे कपाट, फर्निश तुम्हाला पाहिजे ते बघायला मिळतील, घर रिनोव्हेशन साठी किंवा घर सजवण्यासाठी. त्यांच्याकडे काय काय आहे आणि रेट पण काय काय आहे, आपल्याला डिस्काउंट पण दादा काय काय देत आहेत ते आज आपण बघणार आहोत. तर मग चला लोकेशन वगैरे दाखवते. दादर वेस्टला तुम्ही आलात ना, फर्निश मार्केट कोणालाही विचारलात ना, कोणीही सांगेल. नाही समजलं तर मी लोकेशन वगैरे तर दाखवणारच आहे नंतर. तर काय काय दादा आज आपल्याला दाखवत आहे ते आज आपण बघणार आहोत. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, भटकंती दीपाली या युट्यूब चॅनलला. मग चला मंडळी, वेळ न घालवता दाखवते तुम्हाला घर सजवण्यासाठी खूप छान छान वस्तू. मंडळी, हा दादर स्टेशन आहे. इकडनं आपल्याला सरळ चालत यायचं आहे आणि हा आपला अपोजिटमध्ये कबूतरखाना आहे, हा बघा. आणि त्याच्या बाजूलाच हे बघा, हे फर्निशचं पूर्ण मार्केट आहे. तर आपण इकडनं सरळ आतमध्ये चालत जाणार आहोत. आणि हे बघा, इथे दादर डिपार्टमेंट करून स्टोअर आहे. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया शॉप कुठे आहे ते. मग चला दाखवते. इथं ना आपण सरळ चालत जायचं आहे. हे बघा, सरळ चालत गेला का तुम्हाला लेफ्ट अँड राईट साईडला शॉप दिसेल ना, तुम्हाला इथे हे शॉप पूर्ण दिसेल, जेमिनी फर्निश. इथे खूप छान छान असे मला बेड दिसतात आहेत, कबर्ड्स दिसतात आहेत. तर आपण काय काय बघू यांच्याकडे आहे ते. नमस्कार दादा. नमस्कार मॅडम. आपल्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी ना असं दादरला येता येता म्हटलं या गल्लीत जावं, तर म्हटलं काही वेगळं घर सजवण्यासाठी. आपल्या व्ह्युअर्सना ना खूप रिक्वायरमेंट होती, काही घर सजवण्यासाठी आम्हाला वेगळं काहीतरी दाखव, किंवा फर्निश, कपाट वगैरे. प्रत्येकाची रिक्वायरमेंट ही वेगवेगळी असते. तर तुमचं छान असं आणि मोठं शॉप दिसलं मला या मार्केटमध्ये. आधी तुमचं किती वर्ष जुनं वगैरे आहे शॉप? आमचं जवळपास 52 इयर्स झाले. ओके, 52 इयर्स. आणि तुमच्याकडे काय व्हरायटी आहेत आणि काय? भरपूर व्हरायटीज आहे, जवळपास 50 to 60 मॉडेल्स आहे. त्यात वॉर्डरोब्स आहे, स्टोरवेल्स आहे, सर्व आहे. स्टार्टिंग रेट 13,000 पासून स्टार्ट आहे. ओके. अप टू 50 to 60,000 पर्यंत आहे घरासाठी. आणि ऑफिस मध्ये पण भरपूर मॉडेल्स आहे. ऑफिस स्टोरवेल्स आहे, विथ लॉकर्स आहे, टेबल्स आहे, सर्व काय आपल्याकडे. तुम्हाला पाहिजे मी एक एक प्रत्येक मॉडेल तर दाखवू नाही शकणार, पण थोडेफार मॉडेल्स दाखवू शकतो आपल्याला. आणि आपल्याकडे काय लाकडाचं आहे का? लाकूडचं नाही, आमच्याकडे मेटल पावडर कोटेड आहे. ते पूर्ण फिनिशिंग आपल्याला वुडन सारखी दिसणार, पण आहे मेटलचा. कारण लाकूडमध्ये काय कधी वाळवी प्रॉब्लेम नसतो, यामध्ये प्रॉब्लेम काहीच नाही होणार. पूर्ण पावडर कोटेड आहे, ते पण दाखवतो आपल्याला. पहिले आपल्याला नॉर्मल मॉडेल्स दाखवतो. हे बघा, हा एक मॉडेल आहे, हे फुल साइज मॉडेल आहे. त्यात पूर्ण हँगर वगैरे सर्व भेटणार, ड्रॉवर, लॉकर. परत जर सिक्रेट लॉकर मध्ये पाहिजे असेल, हेवी गेज मध्ये, ते पण आहे, ते पण दाखवतो. हे बघा, त्यात सिक्रेट लॉकर्स वगैरे आहे. आणि ह्याला कप्पे पण मला भरपूर दिसतात आहे. हो, लॉकर आहे. आणि त्याच्या आतमध्ये पण लॉकर दिसतोय मला, त्याच्या आतमध्ये पण लॉकर आहे. आणि दुसरा हा एक हिडन सिक्रेट लॉकर आहे. त्यात आपल्याला ज्वेलरी, कॅश, फाईल्स सर्व राहील. आणि हे आपल्याकडनं लॉक पण होईल वेगळं, सेपरेटली लॉक. आणि हे बांगड्यांसाठी वगैरे पण ऑप्शन दिलेलं आहे. दुसरं मेन लेडीज लोकांसाठी आता एक नवीन मॉडेल काढलाय मी. यामध्ये वरती आपले स्टोरेज राहील, वरती पूर्ण स्टोरेज राहील. ह्याच्यात पण मला खूप म्हणजे असं वेगवेगळे कप्पे दिसतात आहेत प्रत्येक. स्टोरेज राहील विथ ऍडजस्टेबल. परत इकडे पूर्ण ड्रेसिंग ड्रॉवर दिलेला आहे. हे बघा मंडळी, खूप सुंदर आहे हे. म्हणजे आपल्याला ज्वेलरी, बांगड्या वगैरे असं म्हणजे वेगळा कप्पाच दिलेला आहे. आणि त्यानंतर परत खालती पण एक स्टोरेज दिला आहे. आणि खाली पण आहे. सेपरेट लॉक्स होणार. वरचं सेपरेट लॉक होईल, मधलं सेपरेट आणि खालचं पण सेपरेट.
साधारण दादा तुमच्याकडे प्राइसिंग वगैरे काय असणार? प्राइसिंग सांगितलं ना 13,000 पासून स्टार्ट आहे अप टू 60,000 पर्यंत आहे आपल्याकडे. 60,000 तरी हो. पण आणि त्याच्यामध्ये आपल्याला जीएसटी वगैरे ते काय सर्व 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 सगळं ऍड करून हो, add येणार करून, का? हो. वेगळं येणार का? हो. आणि विदिन मुंबई कुठे पण डिलिव्हरी फ्री असते आपली. डिलिव्हरी फ्री असते Within आणि Mumbai. तुमचा माणूस फिटिंग म्हणजे घरी जर असेंबल लागलं तर फिटिंग करायला माणूस पण येऊन जाईल, ते पण अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. फ्री ऑफ कॉस्ट त्याचे चार्जेस वगैरे Charges वगैरे नाही? काहीच नाही ओके. फिटिंगचे. आणि दुसरं काय दाखवते अजून? दुसरं मग बेड्स पाहिजे, बेड आहे, विथ स्टोरेज बेड आहे, ओके, स्टोरेज बेड आहे. विथ ऑर्थोपॅडिक मॅट्रेस आहे. हम्म. सोफा कम बेड्स पाहिजे, सोफा कम बेड्स मध्ये वेगवेगळे क्वालिटी आहे, डिझाईन्स आहे. आता मी एक नवीन मॉडेल चालू केलं आहे, त्यात पूर्ण फिनिशिंग आपल्याला अशी वाटते की ती वुडनची आहे, पण आहे ते मेटल मध्ये. ते पण Metal दाखवतो मध्ये. या. Okay. हे बघा, हा मॉडेल आहे ओके. जो वाटतो आपल्याला असं की वुडन मध्ये आहे, पण आहे पूर्ण मेटल मध्ये. हा. पूर्ण कुशनिंग केलेलं आहे, आतमध्ये पूर्ण मेटल. आणि हा विथ स्टोरेज येणार. या 2 फोल्ड 3 फोल्ड सर्व भेटणार प्रकार. ओके. आणि ह्याच्यामध्ये साधारण सोफ्यामध्ये वगैरे काय प्राइस येणार? सोफा स्टार्टिंग रेंज आहे 20,800 पासून. 20,800. 20,800. हो. आणि आपल्याला म्हणजे आता कसं काही काही ना जागा म्हणजे नसेल तर तुम्ही असं बनवून वगैरे कस्टमाइज साईज अवेलेबल आहे. जे कस्टमाइज साईज वगैरे पाहिजे सर्व भेटणार आपल्याला. तुम्ही देता हो करून? हो, कस्टमाइज साईज अवेलेबल. कलर चॉईस भरपूर आहे आमच्याकडे. ऑलमोस्ट 60 to 70 कलर्स आहे. हा. आणि हे पण मला छान आज आहे तेच म्हणत होतो तुम्हाला. हा मेटल आहे. ओके, मेटल आहे. हो, पण वाटतो पूर्ण वुडन फिनिशिंग. ओके. पूर्ण मेटलच आहे Okay, मॅडम. metal पूर्ण मध्ये मेटल पावडर कोटेड आहे, वुडन फिनिशिंग केलेलं आहे. हा. आणि त्यामध्ये- मिनिमम किती तरी वर्षाची? वॉरंटी 3 इयर्स वॉरंटी असते. ओके. हो. यामध्ये आपल्याला 2 डोर 3 डोर 4 डोर 5 डोर पर्यंत ऑप्शन भेटतो. आणि हे गंजण्याचं वगैरे काही? पावडर कोटिंग झाल्यावरती गंजण्याचा प्रॉब्लेम येतच नाही कधीच. ओके. आणि यामध्ये बिल्ट इन मध्ये 3 डोर 4 डोर मध्ये आपल्याला विथ ड्रेसिंग भेटणार. ओके. हा ड्रेसिंग युनिट आहे, म्हणजे dressing सेपरेट unit पण ड्रेसिंग आहे. घ्यायला गरज नाही पडणार. हा. पूर्ण ड्रेसिंग आतमध्ये ड्रेसिंग मिरर हो. दिलाय, बाहेरनं पण मिरर आहे आणि आतमध्ये पूर्ण आपल्याला स्टोरेज परत. ओके. म्हणजे ड्रेसिंग टेबल विथ कपाट ड्रेसिंग आहे. टेबल विथ वॉर्डरोब. ओके, वॉर्डरोब आहे. बघा छान छान असे आहेत. अजून हे मला जुन्या म्हणजे एक ओल्ड काळाचे वाटतात आहेत, तर त्याच्यामध्ये काय सांगाल? हे ऑफिस स्टोरवेल्स आहे. ओके. ऑफिसचं पण तुम्ही ठेवता हो, का? ऑफिसचं पण आहे. ऑफिस स्टोरवेल फक्त फाईल्स साठी पाहिजे, फक्त फाईल्स. फाईल स्टोरेज विथ लॉकर पाहिजे असेल तर विथ Okay. लॉकर पण आहे आपल्याकडे. लॉकर वगैरे पण आहे. हो. ओके. हे बघा. यात पण कलर चॉईस भरपूर आहे आमच्याकडे. हा. आणि ह्याच्यात मिनिमम साधारण एक मला अंदाजे हे सांगा ना, प्राइसिंग तो ड्रेसिंग टेबलची प्राइसिंग वगैरे? ड्रेसिंग युनिट वाला जो आहे हा. तो आपल्याला साधारण 24,000 पासून स्टार्ट होणार. आणि थोडीफार प्राइसिंग वगैरे काय आहे, होईल का कमी? 24,000 पासून स्टार्ट होणार ड्रेसिंग वाला. हा. त्यात मॉडेल घेतल्यावरती त्याच्यावरती प्राइसेस ओके. थोडीफार प्राइस कमी कराल ना? हो, ते होऊन जाईल. डिस्काउंट वगैरे ऑफर चालूच असते आमच्याकडे सतत. ते होऊनच जाईल. पण प्लास्टिक चेअर्स पाहिजे, प्लास्टिक Okay. चेअर्स पण आहे. प्लास्टिक चेअर मध्ये भरपूर ऑप्शन्स आहे. चेअर मध्ये काय प्राइसिंग वगैरे असणार? प्लास्टिक चेअर्स मध्ये ऑप्शन्स आहे आमच्याकडे. एक आहे नीलकमल ब्रँड आहे, इटालिका ब्रँड आहे, नाकोडा आहे, अमूल आहे. म्हणजे ब्रँडचे आमच्याकडे फक्त ब्रँडेड वस्तू भेटणार. ओके. कुठली ब्रँडेड पण नॉन ब्रँडेड वस्तू ठेवतच नाही आम्ही. म्हणजे तुम्हाला प्राइसिंग हेवी असली तरी पण ब्रँडेड आमच्याकडे काय असं मार्जिन आम्ही कमी ठेवतो, पण आम्ही क्वालिटी मध्ये क्वालिटी, प्रीमियम क्वालिटी. प्रीमियम क्वालिटी. हो. काय दाखवतंय? हे मल्टीपर्पज रॅक आहे. हा. चप्पलासाठी किंवा काही पॉट्स वगैरे ठेवायला हे सर्व आपण ठेवू शकतो याच्यामध्ये. हा. दुसरं आपल्याला अशी फोल्डिंग टेबल पाहिजे असेल घरासाठी, स्टडी टेबल म्हणून, ते पण आहे आपल्याकडे. ते पण दाखवतो. यामध्ये साइजेस भेटणार. हा फोल्डिंग टेबल आहे, अगदी इझी टू फोल्ड. ओके. फोल्डिंग टेबल आहे, अगदी इझी टू फोल्ड. साईज भेटणार 3x2, 4x2, 4x2.5. आणि हे सेंटर टेबल आहे फायबर मध्ये. हा. अगदी हेवी फोल्डेबल. हा पण पूर्ण फोल्डिंग आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा ठेवा, नाही पाहिजे काढून ठेवा. दादा काय दाखवते तुम्ही? दुसरा अजून एक हा मॉडेल आहे. हा 6x6 3 फोल्ड आहे. ओके.
अलॉंग विथ द स्टोरेज परत. हा आणि डबलच दिसतोय मला. हा 6x6 3 फोल्ड. Okay. यामध्ये 3 माणसं झोपू शकतात आरामात. 3 माणसं. होय. आणि यामध्ये जर 6x6 मध्ये 2 फोल्ड पाहिजे असेल तर 2 फोल्ड पण आहे आपल्याकडे. हा. ते पण दाखवू शकतो आपल्याला. हे बघा, हा अजून एक मॉडेल आहे 6x6 मध्ये 2 फोल्ड. ओके. यामध्ये मोठा स्टोरेज भेटणार. 3 माणसांसाठी आरामाने झोपू शकतात बरोबर. आणि आपण खाली स्टोरेज वगैरे पण ठेवू शकतो. हो. खाली हे बघा. आणि त्याची साईज तर मला मोठीच दिसते. 6x6. 6x6 ची. ओके. आणि हे बघा खूप सुंदर आहे. आणि कपाटात तुम्ही बघू शकता मंडळी, खूप सुंदर सुंदर आहेत. नवीन नवीन व्हरायटी मध्ये आलेली आहे. हे डबल डोअरचं आहे का? हा 3 डोर आहे मॅडम. ओके. 3 डोअरचा. हो. 4 फूट रुंदीमध्ये 3 डोर. 3 डोअर आहेत. ओके. हे बघा मंडळी, हा एक वेगळं असं तुम्हाला म्हणजे एक वेगळं असं तिघांसाठी वेगळं काही पाहिजे असेल म्हणजे एकाच कपाटामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन मिळतात. तर हे बघा एक सुंदर आहे. छान. हा. हा लहान साईज मध्ये कॉम्पॅक्ट साईज. ओके. छोटं लहान मुलांसाठी वगैरे. हो. ठीक आहे. आणि आपल्याला लहान मुलांसाठी जर पाहिजे असेल तर कस्टमाइज सर्व भेटणार आपल्याला. हा. फॅब्रिकेटेड पाहिजे फॅब्रिकेटेड करून देऊ. कस्टमायझेशन अलॉंग विथ युअर साईज अकॉर्डिंग टू युअर कलर्स. वी कॅन गिव्ह यू मेनी कलर्स वगैरे आपल्याला सर्व भेटणार आपल्याला सर्व भेटणार. अजून एक आहे लहान मुलांसाठी आम्ही सिंगल बेड चालू केलं आता ते पण दाखवून देऊ. बघा लहान मुलांसाठी नवीन बॉक्स बेड चालू केलाय. सिंगल बेड 6x3 साईज 6x2.5 विथ स्टोरेज. पूर्ण स्टोरेज भेटणार आपल्याला. खाली हो सर्व त्यांचं बॅग स्कूल बॅग बुक्स सर्व काही ठेवू शकतात. परत यामध्ये ऑप्शन पण आहे विथ डोर पाहिजे विथ डोर पण बनवू शकतो. कस्टमाइज साईज अवेलेबल 6x2.5 6x2 साईज तुम्ही कस्टमाइज वगैरे करून देता. आणि जर डबल बेड पाहिजे असेल तर 6x4 6x5 6x6 पर्यंत जाईल. 3 साईज डबल बेड मध्ये 3 साईज सिंगल बेड मध्ये. काय आहे हा लॅडर आहे मॅडम. 3 स्टेप 4 स्टेप 5 स्टेप 6 स्टेप म्हणजे उंची प्रमाणे. हो उंचीला. आणि हा पूर्ण फोल्डिंग आहे पावडर कोटेड आहे एमएस मध्ये आहे पूर्ण. इझी टू फोल्ड इझी टू स्टोर. प्राइसिंग वगैरे काय असेल तरी त्याच्यामध्ये? सॉरी प्राइसिंग वगैरे काय असेल? हे 2500 पासून स्टार्ट असतं. 2500 पावडर कोटेड आहे पूर्ण. दादा एक स्टडी टेबल आहे मॅडम लहान मुलांसाठी. ओके. परत हा फोल्डिंग आहे. ते पण ठेवू शकतात. त्यामध्ये प्रिंट्स पण भेटणार वेगवेगळे प्रिंट्स भेटणार. इझी टू फोल्ड इझी टू कीप. आपल्याला जर ऑनलाईन वगैरे कोणाला मागवायचं असेल तर कसं म्हणजे तुम्ही डिलिव्हरी वगैरे देऊ शकता? हो जाईल. मी आपल्याला आपला नंबर आमचे लिंक वगैरे सर्व देतो. तुमचा नंबर वगैरे एकदा शेअर करा. मी ह्याच्यात नंबर आहे 8070606025. आणि तुमची माणसं वगैरे पण येऊन फिटिंग वगैरे हो फिटिंग वगैरे पण घेतात आम्ही. जर तुम्हाला काय अडचण असेल की साईज बसेल की नाही बसेल त्यासाठी पण माणूस येऊन जाईल घरात माप वगैरे घेईल आणि नंतर आम्ही डिलिव्हरी वगैरे करू. आणि ओनली तुमच्याकडे मेटलचं? ओनली इन मेटल. ओके. ओनली मेटल आहे. आणि आपल्याकडे जास्त काही खरेदी केली ग्राहकांनी तर त्या काही डिस्काउंट वगैरे भेटतो. आम्ही त्यांना एक्स्ट्रा ट्रेड डिस्काउंट देतो. सर्व देणार ते. ओके. आणि तुमचं शॉप वगैरे कधी ओपन बंद वगैरे? आमचं जे असतो 10:30 to 8:30. मंडे क्लोज होतो. बाकी ट्यूजडे टू संडे वी आर ओपन. ओके. ठीक आहे दादा, एवढी खूप सुंदर अशी माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्या ग्राहकांना मी म्हणजे एक सांगते की खूप सुंदर अशा यांच्याकडे व्हरायटी आहेत डिझाईन्स आहेत. तर इथे तुम्ही नक्की या आणि छान छान अशी शॉपिंग करा. दादा डिस्काउंट वगैरे पण भरपूर देतील. नक्की एकदा या भेट द्या बघा वस्तू फील करा टच करा नंतर बघा तुमचं डिसिजन आहे. चला थँक्यू धन्यवाद. मंडळी तुम्हाला जर घर रिनोव्हेशन करायचं असेल किंवा घरासाठी काही वेगळं असं कपाट्स घ्यायचे असतील आणि बेड वगैरे घ्यायचे असतील एक छान असं मी तुम्हाला दादर मार्केटमध्ये जर आलात ना तर ह्या शॉपला नक्की व्हिजिट करा. सुंदर सुंदर असे नवीन टाईप मध्ये वेगळं काहीतरी वॉर्डरोब तुम्हाला बघायला मिळतील. आणि खूप मोठं असं दुकान आहे यांचं आणि व्हरायटी भरपूर आहे त्यांच्याकडे. तुम्ही बघू शकता खूप छान छान असे तुम्हाला लहान मुलांसाठी टेबल खुर्च्या हे बघा खूप सुंदर सुंदर असं भरपूर असं आहे काही बघण्यासारखं. जेमिनी फर्निचर करून आहे यांचं शॉपचं नाव आणि खूप मोठं असं आहे. तुम्ही दादर मार्केटमध्ये एंट्री केलात ना शॉप नंबर 33 34 35 36 34 33 पासून सर्व आमचेच आहे. 33 पासून ह्यांचं शॉप आहे आणि तुम्ही व्हरायटी बघू शकता. इथे बाहेरच ओपन असं शॉप आहे
आणि बघू शकता तुम्ही छान छान अशा व्हरायटी इथे लावलेल्या आहेत. तुम्हाला जर तुम्ही काही तुम्हाला आवडलं असेल तुम्ही फोटोज आणून इथे कस्टमाइज वगैरे पण करू शकता. आणि हे बघा वॉर्डरोब मी जे दाखवले ना ते भरपूर असे वॉर्डरोब बेड वगैरे भरपूर आहेत. तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि छान छान अशी खरेदी करून जावा. म्हणजे कसं वाटलं फर्निचच्या व्हरायटी तुम्हाला वॉर्डरोब तुम्हाला बेड वगैरे जर सुंदर असे जर घरासाठी काही नवीन खरेदी करायचं असेल काही तुम्ही घर नवीन घेतलं असेल किंवा काही घराचं नवीन काहीतरी तुम्हाला पाहिजे असेल तर बेड शोधत असाल वॉर्डरोब कपाट वगैरे शोधत असाल मेटल मध्ये कारण की लाकडाचं कसं आपल्याला वाळवी वगैरे लागते तर वेगळं असं पावडर कोटिंग तुम्हाला जर मेटल मध्ये पाहिजे असेल ना तर छान छान असे वॉर्डरोब मी आज तुम्हाला दाखवलेले आहेत. प्राइसिंग वगैरे कसं स्टार्टिंग सांगितलेली आहे तुम्ही घेऊ तसं आहे. प्राइसिंग इथे थोडीफार कमी होणार जर तुम्ही त्यांच्याशी बोललात तर प्राइसिंग वगैरे कमी होणार कारण की कसं आपल्याला सगळ्याच प्रत्येक वस्तूची ही प्राइसिंग सांगू शकत नाही कारण की वेगवेगळी प्राइस असते ना प्रत्येक ह्याची म्हणून कसं नंतर इथे येऊन दुकानदारांना सांगतात की नाही आम्हाला व्हिडिओज मध्ये ही प्राइस सांगितली असं ते खूप हे होतं म्हणून आम्ही स्टार्टिंग दुकानदार कधी पण ना स्टार्टिंग प्राइस सांगतात ते एंडिंग म्हणजे जसं तुम्ही घेणार तसं आहे आणि थोडीफार प्राइसिंग वगैरे जर होणार कमी इथे दादांना मी विचारलं तुमच्या समोर तर ते बोलले की प्राइसिंग वगैरे थोडीफार कमी होणार जर वेगळं असं काही तुम्हाला घरासाठी नवीन खरेदी करायचं असेल तुमचं घर वेगळं सजवायचं असेल ना तर ह्या शॉपला नक्की व्हिजिट करा. जेमिनी फर्निचर करून आहे आपल्या दादर मार्केटमध्ये कबूतरखान्याच्या तुम्हाला स्टेशनवरनं आलात ना कबूतरखाना आहे तिथे लेफ्ट साईडलाच कोणालाही विचारा फर्निचर मार्केट कुठे आहे दादर मध्ये फेमस आहे त्या गल्लीतच ह्या दादांचं शॉप आहे जेमिनी फर्निचर करून त्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर व्हरायटी मला बघायला मिळाली म्हटलं तुम्हाला तुमच्यासोबत पण शेअर करायला. कसा वाटला व्हिडिओ परत एकदा सांगा आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भटकन ती रिपाली या युट्यूब चॅनलला तर तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल कमेंट्स करून सांगा मी तुम्हाला असं व्हिडिओज घेऊन येते. मग चला मंडळी आपण इथेच थांबूया असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येते. बाय मंडळी.